नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पहिल्या महिला या कोणकोणत्या पदावर नियुक्त झालेल्या आहेत या संदर्भात माहिती. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा नुकताच कुठे पार पडलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन ही कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, विजयपथ सिंघानिया यांना कोणता पुरस्कार मिळालेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पद्मभूषण. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 1 एप्रिल. आपल्याला माहितच आहे नवीन आर्थिक वर्षाची आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे. 1 एप्रिल हा दिवस उकल दिवस म्हणून देखील साजरा केला जातो, कारण 1 एप्रिल 1936 या दिवशी ओरिसा प्रांताची निर्मिती करण्यात आलेली होती. 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना ही आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. आरबीआयचा कायदा आहे 1934. शिक्षण अधिकार कायदा 2009 हा अंमलामध्ये आलेला आहे 1 एप्रिल 2010 या दिवसापासून. यासाठीचा वयोगट आहे 6 ते 14. एमपीएससी ची स्थापना ही आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 1937 या दिवशी करण्यात आलेली होती. 1 एप्रिल 2016 IRNSS तसेच नाविक ही भारताची स्वतःची जीपीएस प्रणाली या आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. अन्नपूर्णा योजना ही 1 एप्रिल 2000 या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. अन्नपूर्णा योजनेमध्ये वृद्धांना 10 किलो धान्य हे देण्यात येतं. लेख लाडकी योजना याची सुरुवात 1 एप्रिल 2023 या दिवशी करण्यात आलेली होती आणि ही पूर्वालक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेली योजना आहे. या अगोदरची योजना होती माझी कन्या भाग्यश्री. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अश्विनी भिडे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला यांची नुकतीच काही नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संदर्भात माहिती पाहूया. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये अश्विनी भिडे यांनी मुंबई मनपा आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई मनपा आयुक्तपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या, सुनेत्राताई पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. अश्विनी भिडे मुंबई मनपाच्या पहिल्या आयुक्त असणार आहेत, महिला आयुक्त असणार आहेत. रश्मी शुक्ला या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. तसेच सुजाता सोनिक या पहिल्या मुख्य सचिव होत्या. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे चारही नाव आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्वाचे आहेत. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. सनशाईन डबल ही जिंकणारी 5वी महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्याना सबलेंका. टेनिसपटू आर्याना सबलेंका हिने सनशाईन डबलची 5वी खेळाडू आता ती ठरलेली आहे. स्पर्धेचं ठिकाण होतं मायामी ओपन. फायनल मध्ये तिने कोको गॉफ हिला 6-2, 4-6, 6-3 असा पराभव केलेला आहे. आर्याना महिलांच्या सिंगल्स मध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू बनलेली आहे. सनशाईन डबल म्हणजे यामध्ये एकाच वर्षी 2 मोठ्या टुर्नामेंट्स जिंकणे. यासोबतच या आर्याना सबलेंका हिने कोणकोणत्या स्पर्धा जिंकलेल्या होत्या? तर इंडियन वेल्स ओपन, बीएनपी पॅरिबेस ओपन कॅलिफोर्निया तसेच मियामी ओपन ही स्पर्धा तिने जिंकलेली होती. ते सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये देखील सनशाईन डबल जिंकणारी ही एकमेव खेळाडू आहे. पुरुष या गटामध्ये विजेता ठरलेला आहे यानिक सिन्नर. पुढचा प्रश्न, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कुठे आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये नागपूर या ठिकाणी पार पडत आहे. याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस आणि CID महाराष्ट्र तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ. या मेळाव्याचे हे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झालेले होते. लक्षात घ्या, या मेळाव्याचे पहिले आयोजन नागपूरमध्येच झालेले होते. मेळाव्यामध्ये गुन्हे शोधण्यासाठी व्यावसायिक कौशल्य, न्यायवैद्यक विज्ञान, संगणक प्रणाली, श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद व स्पर्धा होणार आहेत. मागील 68व्या मेळावा
रांची झारखंड या ठिकाणी झालेला होता. राज्याच्या पोलीस दलातील 1300 पेक्षा अधिक अधिकारी आणि जवान तसेच 144 पेक्षा अधिक पोलीस श्वान देखील सहभागी होणार आहेत. पुढचा प्रश्न, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 कोण ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शीतल देवी. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत. यामध्ये आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे एमिर खान हाने या तुर्कीच्या खेळाडूला. यंग आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे बाप्टिस्ट ॲडिस या फ्रान्सच्या खेळाडूला. सर्वोत्कृष्ट संघ ठरलेला आहे कोरिया रिकर्व पुरुष संघ. तर पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकलेला आहे शीतल देवी भारत हिला. पुढचा प्रश्न, जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जपान. जपानने जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन ही नुकतीच सुरू केलेली आहे. ही मार्च 2026 ला सुरू झालेली असून हिचा वेग आहे 275 किलोमीटर प्रति तास. जपानच्या शिनकन्सन नेटवर्क यावर ही ट्रेन धावणार आहे. ट्रेन मेरिओका ते टोकियो या मार्गावर धावेल. पूर्वी ही प्रवासी ट्रेन होती, आता तिचे रूपांतर मालवाहतूकसाठी केलेले आहे. जपानची थोडक्यात माहिती पाहूया. जपानची राजधानी आहे टोकियो, चलन आहे येन आणि तेथील पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत सनाई ताकाईची. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाप्टिस्ट ॲडिस, पर्याय क्रमांक 2 शीतल देवी, पर्याय क्रमांक 3 एमिर खान हाने आणि पर्याय क्रमांक 4 किम वुजिन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.